इतका धक्कादायक प्रकार समोर आलाय की माझ्याकडे शब्द नाही आहेत तो नीट एक्सप्रेस करायला. अमूल, मदर डेअरी आणि कंट्री डिलाइट हे 3 फेमस मिल्क ब्रँड्स आहेत. ह्यांच्यातलं दूध बऱ्याच लोकांनी पिलेलं असेल. ह्या 3 कंपनीजचं ब्लाइंड टेस्टिंग केलं ट्रस्टिफाईड नावाच्या एका कंपनीने. त्याचा यूट्यूब व्हिडिओ पण आलेला आहे आणि त्यात इतका धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की तुम्ही हे दूध प्यायच्या अगोदर एकदा विचार करा. कॉलिफॉर्म्स हा एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे जो मनूवर म्हणजे शेण जे असतं आपल्या गाईचं त्यातनं किंवा कंटॅमिनेटेड वॉटर ह्याच्यातनं आपल्या मिल्क सप्लायमध्ये येऊ शकतो. पण ह्याच रिझनमुळे आपण पॅश्चरायझेशन वापरून तो बॅक्टेरिया संपवण्याचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा या तिन्ही ब्रँड्सच्या दुधांमध्ये कॉलिफॉर्म्स प्रेझेंट आहेत. फक्त अमूलचं जे टेट्रापॅकवालं मिल्क आहे जे 6 महिने शेल्फ लाईफ ज्याची असते, जे जास्ती हीट ट्रीटेड असतं, त्याच्यामध्ये ह्या कुठल्याही बॅक्टेरियाचा प्रेझेन्स नव्हता. म्हणजे असं झालं ना की जे प्लॅस्टिकच्या पिशवीतलं आपण दूध पितोय, जे खूप सर्वसामान्य लोक कायम रोज घेतात, त्यात भरपूर बॅक्टेरिया आहेत. आणि ते जे टेट्रापॅकवालं मिल्क आहे ज्याची शेल्फ लाईफ लॉंगर आहे, जे खूप कमी पर्सेंटमध्ये लोक घेतात, त्याच्यामध्ये काहीच बॅक्टेरिया नाही. आणि आता मला ह्या गोष्टीचा पश्चाताप होतोय की मी लहान मुलांना सुद्धा हे सांगितलंय की तुम्ही डेफिनेटली दूध प्या. कारण का जर का एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीज ज्या इंडियातल्या लार्जेस्ट मिल्क डिस्ट्रीब्युटर्स आहेत, ज्यांचे लाखोंमध्ये ॲड बजेट्स आहेत, सगळीकडे तुम्हाला होर्डिंग्स दिसतात, फोनमध्ये ॲप्सवरती ॲड्स दिसतात, हे फेल करू शकतात, तर आपले जे लोकल